नमस्कार मंडळी, मराठी किचनमध्ये सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे। तर इथं आलू, मेथी किंवा कोणतीही भाजी न वापरता अगदी खमंग असा पराठा तयार करायचे। तर त्यासाठी इथं मी थोडंसं मीठ घेऊन गव्हाचं पीठ चाळून घेतलं आहे आणि आता जसं आपण चपातीसाठी पीठ मळतो त्याच पद्धतीने इथे मी गव्हाचं पीठ मळून घेतलेलं आहे। खूप जास्त पातळ नाही किंवा खूप जास्त घट्ट पण नाही, जसं आपण चपातीला मळतो त्याच पद्धतीने इथे मी छान असा पिठाचा गोळा करून घेतलेला आहे। आता थोडंसं तेल लावून पीठ चांगलं मळून घेतलं आहे। आता एक 5 मिनिटं हे पीठ मी बाजूला ठेवून देते। 5 मिनिटानंतर या पिठाचा मी एक गोळा घेतलेला आहे। तर थोडंसं पीठ लावून थोडीशी पोळी मी ह्याची लाटून घेते। तर थोडीशी चपाती लाटून घेतल्यानंतर ह्याच्यावरती भरपूर असं खिसून घेतलेलं चीज घातलेलं आहे। कोणतीही भाजी वापरली नाही तर आज मी चीज पराठा करते। त्याच्यानंतर बारीक चिरून घेतलेला लसूण घातलेला आहे, थोडासा चिली फ्लेक्स घातलेले आहे। त्याऐवजी आपण हिरवी मिरची सुद्धा वापरू शकतो किंवा लाल तिखट सुद्धा वापरू शकतो। चिमूटभर मी इथं चाट मसाला घातलेला आहे आणि अगदी थोडंसं मी इथं मीठ घातलं आहे, कारण पीठ मळताना सुद्धा मीठ घातलं होतं। आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर। आता तुम्ही याचा तुम्हाला आवडेल त्या पद्धतीनं गोळा करून घ्या, त्रिकोणी घ्या किंवा गोल। मी आता याचा गोलच असा गोळा करून घेणार आहे। तर बघू शकता मी अशा पद्धतीने ही चपाती दुमडून ह्याचा असाच गोळा करून घेतलेला आहे गोल। तर मी हा गोलच पराठा करणार आहे। तर थोडंसं पीठ लावून घेतलं आणि हा पराठा मी आता खूप पातळ नाही किंवा खूप जाड नाही, मध्यम असा लाटून घेते। तुम्ही फक्त एकदा हा पराठा करा आणि खा, अगदी मुलांच्या डब्याला सुद्धा द्या। इतका जी टेस्टी होईल ना, तुम्ही बाकी सगळे पराठे ह्याच्या पुढे विसरून जाल, इतका मस्त हा पराठा तयार होतो आणि मुलं तर अगदी आवडीने खातात। तर बघू शकता इथं छान असा हा पराठा लाटून झालेला आहे। तर अशाच पद्धतीने मी बाकी पण पराठे लाटून घेतलेले आहेत। आता तवा गरम करायला ठेवला आहे, त्याच्यावरती थोडंसं तूप घातलेलं आहे। पराठा टाकलाय, आता एका बाजूने भाजल्यानंतर मी दुसऱ्या बाजूने भाजून घेते। तर आता दुसऱ्या बाजूने पण चांगलं भरपूर असं तूप लावून घ्यायचं। तुपाच्या ऐवजी बटर किंवा तेल काही वापरलं तरी चालेल। तर भरपूर असं तूप लावल्यानंतर मी दोन्ही साईडून हा पराठा खमंग असा भाजून घेते। हा पराठा खाण्यासाठी आपल्याला कोणत्याही भाजीची, चटणीची, कशाचीही आवश्यकता नाही। इतका जे हा पराठा मस्त लागतो ना, कोणतीही भाजी न वापरता, अगदी घरात भाजीला काहीच नसेल किंवा मुलं जर भाज्या खात नसतील तर हा पराठा तुम्ही तुमच्या मुलांच्या डब्यात नक्कीच द्या। तर बघू शकता इथं मस्त असा पराठा तयार झालेला आहे गरमागरम। तर छान मी खरपूस असे पराठे तयार करून घेतलेले आहेत। या पराठ्यामध्ये लसणाचा इतका जी मस्त असा स्वाद येतो। तर तुम्ही पण अशा पद्धतीने एकदा चीज पराठा करून बघा, अगदी मस्त खमंग खरपूस, त्यासोबत खूप जास्त टेस्टी असा बनतो। तर चला मग, व्हिडिओ जरा जरी आवडला असेल कुठे जरी, तरी व्हिडिओला आपल्या लाईक जरूर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब पण करा, कमेंट करून जरूर सांगा तुम्हाला रेसिपी कशी वाटली। तर चला भेटू अशा छानशा साध्या सोप्या रेसिपीसोबत। तोपर्यंत माझा हा रेसिपी व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे अगदी मनापासून धन्यवाद।